चला डीजे जरा वाळाच्या शेंगाचं सॉन्ग लावा. स्पॉन्सरचा नामोल्लेख करू आपण. अजून लिस्ट होती बघा. सर्वांचं मनापासून धन्यवाद. सुरुवात धमाकेदार आहे. डॉक्टर मयुरेश. साजिद कॅमेराकडे फोकस करा. शेंगा कधीही खाल. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर लॉफ केलाय फाईन लेग कडे. आणखीन एक धमाका. धूम धडाका. खूट क्रिकेट वॉर चांगले युद्ध रंगतोय. एक षटकार आणि त्यानंतर चौकार. धन्यवाद डीजे. मॅच कडे जरूर वळतोय. बॅटिंग करताना डॉक्टर मयुरेश. आतापर्यंत डॉक्टर राहुल भोईर यांच्यावर हल्ले चढवले. मॅच मध्ये उपद्रव निर्माण करताना डॉक्टर मयुरेश. आणखीन एक आक्रमण. रंगते दोन संघामध्ये आपण जरूर पाहतो. डॉक्टर राहुल भोईर जे प्रमुख गोलंदाज आणि त्यांनी मार खाल्ला. षटकार चौकार. आक्रमण करताना डॉक्टर मयुरेश खूप डेंजर बॅट्समन आहेत. मयुरेश जास्त वेळ उभे राहिले ना तर ते काही करू शकतात. आणि तो जोश पाहिला. मैदानावर आक्रमणाला सुरुवात झाली. गोलंदाजावर तुटून हल्ले होतात. आणखीन एक आक्रमण पॉवर प्ले मध्ये खेळावं लागेल आणि मयुरेशांना माहिती आहे. आणखीन एक चौकार.
बघा आवाज आलाय सपोर्टरांचा. राहुल भोईर यांच्यावर थोडं आक्रमण. अगदी पिंडर ऑफ सायलेन्स होता जेव्हा राहुल भोईर यांची धुलाई चालू होती आणि आता अचानक आवाज आलाय. धन्यवाद. डॉक्टर मयुरेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत कारण डॉक्टर मयुरेश प्रोफेशनल प्लेयर. त्यांना जे काम करायचं होतं त्यांनी तमाम केलं. सलामीवीराचं जे योगदान हवं होतं ते दिले. धावा 20 रन्स. नेक्स्ट बॉल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा दाफलकावरती 20. समोर ठेवलाय, लॉफ केलाय, आणखीन एक षटकार. मिळतील 6 धावा. खेळ संपला आणि धावा दाफलकावरती 26. का बॅटिंग आहे, कमालीची बॅटिंग. डॉक्टर मयुरेश ग्रेट हिटिंग, राईट स्टार, योग्य सुरुवात, धावा जमवल्या आणि त्यानंतर क्रमांक 3चे बॅट्समन पाहतोय अरुणेश. टॉस जिंकला होता कळंबोली वॉरियर्सनं. त्यांनी बॅटिंग का घेतली, त्यांना विश्वास होता. मयुरेश सारखे ॲज अ प्रोफेशनल प्लेयर या संघामध्ये अनेक त्यानंतर अरुणेश असतील, सचिन आहेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. कळंबोली वॉरियर्ससाठी जी सुरुवात हवी होती, डॉक्टर राहुल यांच्यावर जे आक्रमण झालं आणि इथून कमबॅक होणं आता तळोजा टायगर संघाला महत्वाचं आहे. पहिला चेंडू, या अंपायर सिग्नल वाईडचा कॉल येईल. हा फलक पुढे सर्कल. टोटल रन्स पाहिलं, एकूण धावा 27. 27 धावा दाफलकावर. बॅटिंग करताना कळंबोली वॉरियर्स. रिवर्स अटेम्प्ट केलाय, आणखीन एक. काय फटका खेळलाय, स्विच हिट. एंटरटेनमेंट करताना बॅटिंग लाईनअप स्पेशली कळंबोली वॉरियर्स. डॉक्टर सचिन यांना पाहते. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आज पुन्हा एकदा गाठ पडले दोन्ही संघ फायनल मध्ये. गेल्या वर्षी सुद्धा याच दोन संघांमध्ये फायनल झाली होती आणि विजेता होता कळंबोली वॉरियर्स. पुन्हा गाठ पडली ठकाठका असं म्हटलं जातं आणि पुन्हा एकदा आमने सामने. कोण कुणाला पाणी पाजणार, कोण कुणाला पराभूत करणार आणि कोण एकमेकांचा धुवा करणार. क्रिकेटमध्ये जिंकणं किंवा हारणं हे ठरलेलं असतं. नेचर ऑफ द रूल, प्रकृतीचा नियम आहे. क्रिकेट खेळामध्ये तुमचं कर्तव्य, जबाबदारी पार पडणं ही इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आता तो खेळ नैसर्गिक खेळाकडे आपण लक्ष देत असताना बॅटिंग लाईनअप. समोर ठेवलाय, झेल सोडलाय आणि मिळतील 4 धावा. नेक्स्ट बॉल.
पुन्हा एकदा आक्रमण डीप कडे फिल्डर रेडी बॅकअप सुद्धा रेडी होता आणि जरूर विक्रम सर ते पाणी 5 मिनिटात संपेल बॉटल संपायला वेळ लागणार नाही अशा वेळी जार 5 मिनिटात संपेल लक्ष विद्या मॅच कडे एकूण धावा फलकावरती 37 धावा झालेत मजबूत धाव फलक आहे बॅटिंग टीम कळंबोली वॉरियर्स कमबॅक करावं लागेल 50 पर्यंत रोखणं इथून पुढे गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील सामना कमालीचा असेल दोन्ही संघ तेवढे दमदार आहेत पॉवरफुल आहेत दोन्ही संघामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण संघ जरूर पाहूया बॅटिंग टीम कळंबोली वॉरियर्स कमबॅक पाहिजे डॉट बॉल डॉक्टर अभिजित यांना पाहिलं आतापर्यंत सेकंड ओव्हर अजूनही एक चेंडूचा यस कल्पेश एक बॉल बाकी वाईट चौकार सिंगल चौकार 3 सिंगल डॉट 2 डॉट झाले का ओके कल्पेश 2 डॉट झालेत मग चेंजेस ओके डन 2 अनिल टेंबे की सराहना करना चाहिए ॲप स्कोरर 3 स्कोरर येता टोटल स्कोर 37 साजिदनं आरोप केला 3 स्कोरर आहेत काय नाही कामाची शेंगा खाण्याच्या नादामध्ये विसरले 37 या चौकार बाउंड्री तर अमर आले चौकार धावा दाफलकावरती 41 स्लोवर 1 कमबॅक हवाय तळोजा टायगर संघ करू शकतो धमक आहे कळंबोली वॉरियर्स करू शकतो बऱ्याच वेळा दोन्ही संघ आमने सामने आलेत मॅच न्यूट्रल आहे कोणाच्या बाजूने सामना फिरेल सांगता येत नाही क्रिकेट आहे क्रिकेट खेळामध्ये काय येऊ शकतो जीवन में सबसे बड़ी खुशी वो काम करने में होती है जिससे लोग कहते आप नहीं कर सकते हो आणि आता गोलंदाजांना तेच करायचे गोलंदाजांची पिटाई झाली कमबॅक होणं खूप महत्त्वाचं आहे तळोजा टायगर्स नेक्स्ट बॉल फुटवर्क वापरलं ऑफ स्टंपच्या बाहेर गेलाय आणि या संपायर सिग्नल नो बॉल फ्री हिट नो बॉल फ्री हिट पुन्हा एकदा चान्सेस ऑपॉर्च्युनिटी येईल मोठा फटका तुम्ही खेळू शकता फ्री हिट वर तुम्हाला ती संधी असते फक्त रनआउट कन्सिडर होतो क्रिकेटच्या नियमानुसार आपण बऱ्याच वेळा पाहिले गोलंदाज अमर नेक्स्ट बॉल आक्रमण फ्री हिटचा चेंडू आहे 2 धावा टोटल संघ पुढे सरकेल एकूण धावा दाफलकावरती टोटल पाहूया संघ पोहोचलाय 44 धावा झालेत ऑन साइडला तयारी नाही दाखवली आणि +4 48 48 धावा झाल्यात 2 षटकानंतर 37 होत्या त्यानंतर चौकार डॉट नो बॉल 2 चौकार 3 स्कोरर आहेत डाऊट असेल तर या लगेच डॉक्टर अमर नेक्स्ट बॉल ऑन साइडला ट्राय करतो डीप कडे आणि आणखीन एक 50 रन
कळंबोली गुड बॅटिंग. धावा 52. 52 रन्स प्राप्ती लाईव्ह अँड टीम. साजिद आम्हाला माहिती देतो स्टेजवर प्रिंटर ऑफ सायलेन्स. अगदी शांतता झाले. नक्कीच 52 धावा झाल्यात. स्कोर फलक मजबूत आहे. तळोजा टायगर्स कमबॅक करेल असा विश्वास आहे. मात्र आता शांतता. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. काहींचे दिवस गाजलेले असतात, काही दिवस गाजवणार असतात आणि काहींचे दिवस ऑलरेडी गाजलेले असतात. आणि आता कळंबोली वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध तळोजा टायगर्स काय होऊ शकतो. क्रिकेटमध्ये हीच रंजकता आहे, रोमांच आहे. क्रिकेट कधी रंग बदलेल. प्लस मायनसचं कोड न उलगडणारं कोड. आणि जो सामना पाहतो कळंबोली वॉरियर्स तळोजा टायगर्स. डॉक्टर राहुलला आवाज द्यायला हवा होता. संपर्क झाला नाही. झेल थोडा वरती होता. डिफिकल्टी झाल्या मात्र संधी मिळाली. स्कोर मूव्ज ऑन. टोटल स्कोर कार्ड धावफलकावर धावा नमूद होतील. 54 54. काल 85 धावा होता. तो संघ 15 ने मागे पडला होता. तिथे 70 होतात, 75 चेस होतात. तर साजिदला पाहतो आम्ही. डे नाईट एवढा स्टॅमिना कुठून आणतात काय माहिती. 14 तारखेला सुट्टी पाहिजे म्हणून ही मेहनत आहे. 54 धावा आहेत. मॅच कडे वळतोय आणि आता शेवटचं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये 26 आल्या. दुसऱ्या ओव्हर नंतर 11 37. थर्ड ओव्हर नंतर 17 आल्या 54. कॅल्क्युलेशन पाहिलं आणि आता हे शेवटचं षटक. डॉक्टर अमर कमबॅक करावं लागेल. इथून चांगली गोलंदाजी होणं खूप महत्वाचं आहे. टार्गेट सेट किती होणार ही चर्चा आहे. डॉक्टर अमर 4:48 सायंकाळ मध्ये आपण हा फायनलचा सामना पाहतोय. स्टेप आउट झाले. ऑन दी राईज. सिंगल. कमबॅक 60च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल तर नक्कीच मॅच टफ आहे. फायनल आहे. अमरला पाहतो. हॅट्रिक बक्षीसला मजा नसते. बक्षीस असं लावा जे पटकावलं जाईल. सिंगल लावा, डबल लावा, त्याला मजा असते. हॅट्रिकला मजा नसते. एकूण धावा टोटल 55. डॉक्टर अमरला पाहते. कमबॅक होणं महत्वाचे. एकूण धावा 55. नेक्स्ट बॉल समोर ठेवलाय. डॉट. यस, व्हाईट बॉल. 56 56. धावा आहेत. 56 होऊ शकतात. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खोटं असतं कारण क्रिकेट हा खेळच असा आहे. आस्किंग रन रेट वाढलाय. ओ काय वेगानं बॅट फिरवली. तिथे चेंडू अडवू शकले नाही. डॉक्टर राहुलला पाहते. उपद्रव निर्माण होत असताना या मॅच मध्ये इंटरेस्टिंग मॅच. संघ पुढे सरकलाय. टोटल धावा वेगानं धावसंख्येचा वेग वाढलाय. चांगली धावसंख्या आहे. जोरदार पलटवार. 60 धावा आहेत. किती धावा होणार. गोलंदाज अमर. डॉक्टर अमर. व्हाईट बॉल. दबाव वाढलाय. प्रेशर. चांगली कॉन्टेस्ट. धावसंख्येला वेग वाढवलाय. लक्ष वेधतो आम्ही तुमचं पुन्हा एकदा. मॅच मध्ये धावांसाठी झगडताना काय खेळ केलाय डॉक्टर अरुणेश. आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार. डॉक्टर सचिन 11 मध्ये 31 खेळतात. डॉक्टर अरुणेश ग्रेट बॅटिंग. संधी मिळाली. उपद्रव निर्माण केलं. डॉक्टर मयुरेश अजूनही सामना सोडत नाही. मॅच मध्ये चांगला पलटवार. सूर्य
सामना सोडायचा नाहीये. पिंडर ऑफ सायलेन्स. शांतता शांतता. मॅच कडे वळूया. एकूण धावा फलकावरती 63 चेंडू शिल्लक. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 63. 63 धावा झालेत. गुड फाईट कळंबोली वॉरियर्स. शॉट शॉट लाईक दॅट. बोला. कळंबोली वॉरियर्सने टॉस जिंकून बॅटिंग का घेतली याचा अर्थ तेच पाहिलं तर डॉक्टर अरुणेश सारखी पॉवरफुल आहेत, मयुरेश आहेत, सचिन आहेत. आणखीन वैयक्तिक आतापर्यंत 45 टाळ्या होऊ द्या. 14 बॉल 45. एकूण धावा 75. 75 75 धावा आहेत. क्या बात है. उत्साह बघा. ही बोलतात कॉन्फिडन्स. मॅच मध्ये धावा बनल्या टोटल 81. बॅटिंग अर्धशतकासाठी मित्रांनो टाळ्या झाल्या. का बॅटिंग केली, का अनोख्या अंदाजामध्ये 51. चला डॉक्टर अरुणेश यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. क्या बात आहे. क्रिकेट मध्ये काय होऊ शकतो. चला तर कॅमेरामन आपण हे दृश्य पाहतोय. बांगर बंधू यांचा सन्मान होतोय. डॉक्टर तपन पाटील यांचा सन्मान होईल. तर डॉक्टर मी तपन पाटील यांना विनंती करेन आपण बांगर बंधूंचा सन्मान करावा. तर टार्गेट 82. क्रिकेटमध्ये कधीच असं म्हटलं जातं का भविष्यवाणी करणं खोटं असतं. आणि आता आपण पाहतोय फायनलमध्ये कशा पद्धतीनं खेळ होणार. प्राप्ती 11 टीम संपूर्ण आमचा महिला डॉक्टर वर्ग खूप एन्जॉय केलं आणि अगदी आता शांत आहेत. एन्जॉय होईल जेव्हा तलोजा टायगर्स कडून बॅटिंग करताना फटाके फुटतील. यस चीअर अप आता आवाज आला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आनंदात सगळे साजरे होत असतात. आणि आता तळोजा टायगर्स 82 करायचे. तर प्राप्ती लाईव्हच्या आमचे कॅमेरामन छोटा पॅकेट बडा धमाका साजिद बघा भरपूर खुश आहेत. छोटे आहेत आणि भरपूर एन्जॉय करतात ते. साजिदला आम्ही पाहतोय.
तर आमचे स्पॉन्सर आम्ही पाहतोय बघा, आज 10,000 ज्यांनी दिल्या नाही दिले का त्यांना आम्ही स्क्रीनवर पाहतोय, घरी गेल्यावर देणार आहेत कारण इथे इंटरनेट सेवा विस्कळीत झाली, त्यामुळे ते घरी गेल्यावर देतील. तर नक्की स्क्रीनवर आम्ही पाहतोय सर्व आमचा महिला डॉक्टर वर्ग, ज्यांचं योगदान सर्व स्पॉन्सरचा आम्ही धन्यवाद देतो, ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. ऑल स्पॉन्सर, थँक्स टू ऑल. तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशन आपण स्पर्धा पाहतोय. डॉक्टर प्रीमियर लीग, तर साजिदचं पुढल्या वर्षी कर्तव्य, आनंदाची गोष्ट आहे. साजिद 14 तारखेला तुला सुट्टी दिली जितून, टेन्शन घेऊ नको. मला क्रिकेटचा लिंक पाठव. मला क्रिकेटचा लिंक पाठव. क्रिकेटचा लिंक माझ्याकडे नाही, मी जाम लांबन काम करतो. तर बघा स्क्रीनवर आम्हाला दाखवतात जितूची टेंगे गँग आहे. 2 दिवस यांनी खूप मजा घेतली. टेंगे गँग बघा स्क्रीनवर, या टेंगे गँगनी खूप मजा घेतली. 2 दिवस त्यांनी जेवणाचा खूप आनंद घेतला आणि त्यांनी विक्रम यांना मदत सुद्धा केली, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. चला मॅच ऑन होईल. लोकेश जॉईंट झालेत, साई काही वेळा ते जॉईंट होतील, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि विनिंग टार्गेट विजयासाठी 82. प्राइज सेरेमनीकडे आम्ही जरूर वळणार आहोत, तत्पूर्वी ऐकूया आपण लोकेशांना. सर्व स्पॉन्सरना मी विनंती करेन आपण स्टेजवर येऊन आसन ठेवा. धन्यवाद. ओव्हर टू डीजे. अरे निजल्या काय सगळी एअरपोर्ट जावाचा आहे, अर्जंट आहे, भाडा पाहिजे तेवढा. कोलंबोली टीमने आणि 82 धाबांचं लक्ष ठेवलं गेले. कशा प्रकारे धाबांचा पाठलाग करेल का धाबा डिफेंड करतील कोलंबोली टीम, हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यातील पहिलं षटक. अकुट टप्प्याचा चेंडू कॉट बिहाइंड द विकेट. मात्र असं वाटलं होतं कॅच येईल, परंतु पहिल्या चेंडूवर येतोय हा चौकार. इथे चौकार जरूर आलाय. इथे देखील पहा गॅप शॉट सिलेक्शन, क्या बात है, लगातारचा दुसरा चौकार. पुढे टोटल 8 धावा, ज्या खरं तर सुरुवाताची गरज होती ती सुरुवात मात्र पॉझिटिव्ह सुरुवात करून देत असताना बॅट्समन आपण पाहू शकाल डॉक्टर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू, क्या बात आहे, लगातारचा पाठोपाठचा हॅट्रिक चौकाराची इथे संपादित केले डॉक्टर अनिकेतने. दमदार चौकार. जरूर आलेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज डॉक्टर सुरेश आपण इथे पाहतो. फुल टॉस होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने कॉपी बुक स्टाईलने चेंडू लगवला होता, परंतु तिथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू आहेत आणि तिथे मात्र बाईच्या स्वरूपामध्ये धाव जोडले जाईल. पहा बॅकअप थोडासा खराब राहिला, त्याचा फायदा बॅटिंग करत असताना तलोजा टायगर्स टीमला जरूर होतोय. एक धाव जरूर जोडली जाईल खात्यामध्ये. टोटल 13 धावा धाव फलकावरती. डॉक्टर सुरेश गोलंदाजीसाठी हा चेंडू चांगला होता. लाईन पंचांनी लाईन चेक केली, खराब चेंडू म्हणून घोषित केला. स्वयं मारा, वाईट चेंडू होता, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. टोटल 14 धावा धाव फलकावरती. जास्त खरं तर चौकार षटकाराची गरज होती, ते मात्र चौकार जरूर आलेत. सुरुवात चांगली राहिली तलोजा टायगर्स टीमची.
इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा आहे. ऑनसाइडला खेळाडू आहेत डॉक्टर मयुरेश, तिथे आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव पूर्ण केली जाईल एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या पुढे टोटल 15 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 20-21 धावा इथून कराव्या लागतील, ते म्हणजे तलोजा टायगर्स टीमला. इथे देखील ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न अलॉंग द खारपीटच्या साहाय्याने. चेंडू मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू आहेत तिथे फेकतील तोपर्यंत फक्त मिळेल एक धाव. नकार दिला तिथे खरं तर फलंदाजाने. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. षटकाची होईल इथून समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 16 धावा धाव फलकावरती. तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 16 धावा धाव फलकावरती. बॉलर्स नेम आम्हाला कळवायचंय. नितीन टफल, डॉक्टर नितीन टफल आहेत गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक घेऊन आलेत मैदानाच्या आतमध्ये. ज्या षटकाची गरज होती ते षटक मात्र जरूर मी म्हणेल बॅटिंग करत असताना तलोजा टायगर्स टीमने 16 धावा जरूर खर्च केल्या. डगआउट मध्ये खरं तर पूर्णपणे शांतता आपल्याला पाहायला मिळते. इथून मोठे फटक्याची जरूर गरज आहे, ते म्हणजे तलोजा टायगर्स टीमला. इथून देखील मोठा फटका लागवायचा होता. पंचांचा इशारा येतोय स्टेप आउटचा. हा मला वाटतं नो चेंडू असेल. एक धाव जरूर मिळेल. स्टेप आउटचा हा होता. फ्री हिट जरूर असेल या चेंडूवरती. डॉक्टर नितीन टप्पल आलेत. फ्री हिटचा चेंडू असेल ना पंच. जस्ट फ्री हिट या चेंडूवर जे असेल जरूर आपल्याला पाहायला मिळेल ना. दसरा ना दिवाळी इथे मात्र फलंदाजासाठी बोनस जरूर असेल. फुलटॉस हा देखील चेंडू खराब होता. पंचांनी इशारा केला हा वाईड चेंडू असेल. फ्री हिट कंटिन्यू. असे खराब चेंडू वरती प्रहार करणं तेवढंच गरजेचं राहील. क्रिकेटमध्ये आपण पाहतो खरं तर खराब चेंडूवर प्रहार आणि चांगल्या चेंडूवर सन्मान देणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्या क्रिकेटमध्ये जसा खेळ सादर इथून खरं तर तलोजा टायगर्स टीमला इथून करावा लागेल. गोलंदाज नितीन टफल थोडासा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्नामध्ये. फुलटॉस होता. वातावरण चेंडू जाईल चला आउट ऑफ द पार्क. येतोय शानदार षटकार. साईदादा कुठे आहेस? लवकर ये. तर इथून षटकार ठोकलाय. षटकाराच्या साह्यानं धावफलक फ्लाय होईल. टोटल धावा धावफलकावरती 24 लागलेले आहेत. 82 धावा करायचे. 82 धावांचा पाठलाग करत असताना तलोजा टायगर्स टीम मैदानाच्या आतमध्ये इथून चौकार षटकार कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न मात्र करावा लागेल. अकुट टप्प्याचा चेंडू झेल सोडलाय. असं वाटलं होतं हा झेल घेण्यात आलाय, परंतु तिथे मात्र चेंडू भूमीला दान केला जातोय. जीवनदानाचा फायदा आता कितपत उचलेल बॅट्समन हे देखील पाहणं तिथं महत्वाचं. टोटल 26 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना डॉक्टर नितीन टफल गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत आणि दुसरं षटक घेऊन थोडंसं महागडं षटक दुसरं षटक राहिले. टोटल 82 धावा करायचे आहेत. इथून सरासरी गाठेल का टीम तलोजा टायगर्स हे देखील पाहणं गरजेचं. वेट अँड वॉचचा फटका बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केले जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. सलामीवीर बॅट्समन वैभव आणि अनिकेत यांच्या माध्यमातून आपण पाहतो. टोटल 28 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय डॉक्टर अनिकेत सरांना 3 चौकार पहिल्या 3 चेंडूवर आले होते. सुरुवात धमाकेदार राहिली होती. पहिल्या षटकामध्ये सरासरी जरूर
च्या आसपास पोहोचले होते तलोजा टायगर्स टीम. इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये देखील थोडीशी खराब गोलंदाजी डॉक्टर नितीन टफल यांच्या माध्यमातून आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना तलोजा टायगर्स टीमचे फलंदाज घेत असताना पाहायला मिळतील. या षटकामध्ये 40 धाबींचा आकडा खरं तर गाठावा लागेल, ते म्हणजे तलोजा टायगर्स टीमला. इथे फुल टॉप टोटल 7 धावा या चेंडूवर मिळतील. ठोकडीचे बाली यहाँ पर रौद्र लेते डॉक्टर अनिकेतच्या माध्यमातून हा शानदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ज्या चौकार षटकाराची गरज होती, पॉझिटिव्ह सुरुवातची गरज होती, पॉझिटिव्ह सुरुवात करून देत असताना बॅट्समन अनिकेत आपण इथे पाहतो नकारात्मक चेंडू इथून फेकले जात आहेत. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर नितीन टफल यांची. इथून लाईन चांगली टाकावी लागेल. फ्री हिटचा खरं तर हा बॉल असेल. नो चेंडू होता. नो चेंडू म्हटलं की फ्री हिट जरूर असतो. कोणताही चेंडू असू द्या, नो बॉल असला तर फ्री हिट जरूर असेल. गोलंदाज तयार नितीन टफल. अख्खूट टप्प्याचा चेंडू होता, गॅप मध्ये मारायचा होता चेंडूला. बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, चोरट्या 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. पंचांचा इथे सिग्नल येतोय. थर्ड अंपायरकडे खरं तर हा निर्णय सोपवला आहे. इथे प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून इथे चेक केलं जात आहे. जेवढं कव्हरेज होईल तेवढं मात्र आम्ही इथे चेक करण्याचा प्रयत्न करू. जर कव्हर झालं नाही तर ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. याच्याकडे लक्ष असू द्या दोन्ही टीम. यासाठी इज नॉट आउट. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आणि 2 धाबा 2 धाबेच्या मदतीनं धाव संख्या पुढे. टोटल 37 धाबा धाव फलकावरती. क्या बात आहे. 2 धाबा आहेत. 37 धाबा धाव फलकावरती लागलेले आहेत. ज्या सरासरीची गरज होती तलोजा टायगर्स टीमला अद्याप सरासरी गाठलेली आहे. तलोजा टायगर्स टीमने या मॅच मध्ये ट्विस्ट जरूर निर्माण केलंय. आपलं अस्तित्व जरूर टिकून ठेवलंय. या मॅच मध्ये अजूनही मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे सोडून दिले ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर वाईट चेंडू टाकला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीनं धाव फलक पुढे. 38 धाबा धाव फलकावरती. अद्याप षटकातला शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इथे देखील सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. 39 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. हे षटक फार महागडं राहिलं खरं तर कलंबोली टीमसाठी. ज्या षटकाची गरज नव्हती, फक्त चेंडू सोडून द्यायचे होते व्यवस्थित लेंथ वरती, तिथून मात्र डॉक्टर नितीन टफलने चुकी केली आणि तिथून मात्र त्या चुकीचा पूर्णपूर फायदा तलोजा टायगर्स टीमचे सलामीवीर बॅट्समन यांनी उचललाय. इथे देखील डान्सिंग डाऊन द विकेट. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. गतीमध्ये बीट केलं. अतिरिक्त गती या चेंडूवरती आढळली आणि तिथून मात्र डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा तलोजा टायगर्स 82 धावांचा पाठलाग करत असताना पोचले बिनगडी बाद 39 आकडे. डीजे ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झाले. पाणी थोडंसं दिलं जाते खेळाडूंना. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा 39 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये 43 धावा. आव्हान अवघड आहे, परंतु आव्हानाच्या पर्यंत पोचायचं काम जरूर तलोजा टायगर्स टीम करेल. यामध्ये तील मात्र शंका नाहीये.
नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन आला. इथून कमबॅक करेल का डॉक्टर यासिम हे देखील पाहणं गरजेचं. 39 धावा इथून मॅच जिंकायची असेल तनुजा टायगर्स टीमला तर प्रहार करणं गरजेचं. 12 चेंडू 43 धाब्यांची गरज. इथे हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. इथून प्रहार करावा लागेल पहा बॅट्समन आपण इथे पाहतो. कारण एकंदरीत विचार केला तर सलामीवीर बॅट्समन आहेत. अजून बरेच बॅट्समन खरं तर डगआउटमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर इथून प्रहार करणं तेवढंच गरजेचं राहील. मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, मेगा फायनल चॅम्पियन बनायचं असेल तर इथून मात्र चांगली बॅटिंग करणं अनिवार्य राहील. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न चुकी झाले. चुकीला माफी नाहीये. चेंडू फर्रार होतोय. चौकार आलाय. असे चौकार षटकार येणं तेवढंच गरजेचं तलोजा टायगर्स टीमसाठी. आता मात्र हल्ला बोल केला तर ऑन साइडला चेंडू भिरकावून दिला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. कलंबोली टीमला खरं तर पहिला विकेट मिळतोय. तलोजा टायगर्स टीमला पहिला हदरा. फलंदाज बाद. गोलंदाज यासिम यांनी खरं तर विकेट जरूर मिळवले. पहिला हदरा धक्का क्रमांक 1 बाद होतोय. अखूट टप्प्याचा चेंडू शॉट ऑन पूल. एलिव्हेशन मिळेल का? या चेंडू साईल सरळ स्टँड अँड डिलिव्हर. शानदार षटकार. आता मात्र समीकरण असेल 8 चेंडू 33 धाब्याची गरज. शेवटचे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील तर टायगर्स टीम साठी. गतीमध्ये परिवर्तन केलं. क्या बात आहे. चेंडू सोडून दिलाय. प्ले डाऊन मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्लोअर वन टाकला होता. चेंडू समजू शकले नाही फलंदाज. त्यामुळे बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. आता 7 चेंडू 33 धाब्याची गरज. इथून मात्र एखादा मोठा फटका येणं तेवढंच गरजेचं राहील. 7 बॉल 33 धाब्याची गरज. इथे देखील स्लोअर वन टाकला. पिक करू शकले नाही बॅट्समन. आणि या चेंडूवर फक्त आणि फक्त मिळेल 1 धाव. आता मात्र षटकाची वेळ इथून समाप्ती. आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू 32 धाब्याची गरज. बॅटिंग करत असताना तलोजा टायगर्स टीम साठी. मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी. मुंबईची पावनी माझी लाडाची मेवणी. मुंबईची पावनी माझी. थँक्यू थँक्यू. 6 चेंडू 32 धाब्याची गरज. इथून मात्र प्रहार आणि प्रहार करावा लागेल. 5 षटकार आणि एका चेंडूवर दुहेरी धाव. खरं जर अशा धाबा केल्या तर विजय निश्चित करू शकेल टीम तलोजा टायगर्स. आता मात्र आव्हान खूप अवघड आहे. इथून पहिल्या 2 ते 3 चेंडूवर मोठे प्रहार येणं तेवढंच गरजेचं आहे. कॉन्फिडन्स निर्माण करावा लागेल. आत्मविश्वास वाढवावा लागेल. इथून षटकार ठोकावे लागतील. गोलंदाज तयार. शेवटचा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग डाऊन विकेट. चेंडू बराच काल हवेत. एलिव्हेशन कमी आणि तिथे मात्र सोपा झेल टिपला जातोय. कॉलिंग खराब होती परंतु चांगला झेल. सेफॅट्स विकेटचं पतन.
औपचारिकता पूर्ण करावी लागेल. 5 चेंडू 32 धावा होऊ शकत नाही. तिथे मात्र नकारात्मक चेंडू आले त्याने त्यावर जर प्रहार केला तर इथून मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. परंतु ही क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये जर त्याला स्थान नसतं. त्यामुळे इथून 5 चेंडू 32 धावा करणं खूप अवघड झालेलं आहे. ते म्हणजे तलोजा टायगर्स टीमसाठी. गोलंदाज तयार. शेवटचं अंतिम षटक डॉक्टर शेखर माफ करा. इथून चेंडू खराब होता. या चेंडूची गरज नाहीये आणि ते चेंडू इथून फेकले जात आहेत. डॉक्टर नितीन टप्पल सरांनी देखील खराब गोलंदाजी केली आणि तिथून मात्र मॅच मध्ये थोडासा इन झाला होता तलोजा टायगर्स टीम. आणि इथून मात्र आता शेवटच्या षटकामध्ये आता 5 चेंडू आणि धाबेची गरज असेल ते म्हणजे 31 धाबा. म्हणजे येणारे 5 चेंडू मध्ये 5 षटकार जरी ठोकले तर सुपर ओव्हर जरूर होऊ शकते. सामना बरोबरच सुटला तर इथे मोठा फटका लगवायचा होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. एकतर्फी सामना इथं पाहायला मिळतो. टॉस जिंकला होता खरं तर कलंबोली टीमने आणि चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. बॅटिंगला पहिलं प्राधान्य दिलं आणि 81 धावा खरं तर धाव फलकावरती ठोकल्या आणि 82 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला नाही. चांगली सुरुवात इथे गोलंदाजांच्या माध्यमातून देखील. अकूट टप्प्याचा चेंडू पूल केलाय मिड विकेट रिजन मध्ये. डॉक्टर मयूर देशपांडे तिथे आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव जरूर येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. आता मात्र डकआउट मध्ये पिन ड्रॉप सायलेन्स शांतता आपल्याला पाहायला मिळते कारण मॅच पूर्णपणे झुकले आहे ती म्हणजे कलंबोली संघासमोर. चांगली गोलंदाजी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये कलंबोली टीमने दाखवला. नवा चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळेल या वर्षी. खरं तर आपण पाहतो मेगा गेल्या वर्षी देखील कलंबोली टीम चॅम्पियन झाला होता पहा आणि तलोजा टीम बरोबरच खरं तर सामना होता आणि तिथून मात्र कलंबोली टीमने परास्त केलं होतं तलोजा टायगर्सला. आणि इथून मात्र त्याच दिशेने वाटचाल करत असताना कलंबोली टीम चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केला. गोलंदाजी मार्कवर शेखर आपण पाहतो. डॉक्टर शेखर आहेत. चांगलं षटक हातात असताना कलंबोली टीमचे पाठीराखे खूप खुश आहेत. इथून मात्र शेवटचा जसा चेंडू पडेल तसा मात्र आनंद त्यांच्या गगनात मावणार नाही. इथे मात्र शेवट गोड करण्याचा प्रयत्न. येतोय षटकार. मास्टरने तर चांगलं खरं तर सुमधुर गीत ऐकून प्रेक्षकांची मन जिंकलेत. षटकार ठोकलाय. गोलंदाज एक चेंडू आहे अजून. शेवटचा चेंडू. चला डीजे मास्टर आपण देखील सॉन्ग सेट करून ठेवायचे चॅम्पियनचं. शेवटचा चेंडू विजय संघ ठरतोय. क्या बात आहे. कलंबोली टीम मागील देखील वर्ष आपण पाहिलं गत वर्षी चॅम्पियन होता आणि या वर्षी देखील कलंबोली टीम विजयी ठरतोय. चॅम्पियन बनतोय कलंबोली टीम. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम तलोजा टायगर्स. आपण देखील चांगला खेळ केला. चांगला संघर्ष दाखवला. त्याबद्दल तुमचं देखील हार्दिक अभिनंदन. तर पर्व 5वं डॉक्टर प्रीमियर लीग आपण पाहतोय विजेता बनलाय टीम कळंबोली वॉरियर्स.